हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डी.एड फर्स्ट इयर असो किंवा आपलं सेकंड इयर असो, त्या कोणत्याही क्वेश्चनमध्ये कॉमन क्वेश्चन असणार आहे विषयामध्ये किंवा मग दोन्ही इयरमध्ये, की संविधान तक्ता ही जी संकल्पना आहे ती स्पष्ट करून मराठी विषय असो किंवा कोणताही याच्याऐवजी कोणताही विषय असो, गणित असो, इतिहास, भूगोल वगैरे, त्यांच्यावर 20 मार्काची जी काही घटक चाचणी नमुना आहे तो तयार करा. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. संविधान तक्ता म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तरी आपण एकदा एक्सप्लेन करून घेऊया. जवळपास 4 मार्काला असा प्रश्न विचारला तर 1 मार्कासाठी किंवा 2 मार्क्ससाठी तुम्हाला संविधान तक्ता म्हणजे काय किंवा मग ती संकल्पना स्पष्ट करा असं लिहायचं असतं आणि 2 मार्क्सला तुम्हाला घटक चाचणी नमुना तयार करावा लागतो. नाही कधी विचारला तरी प्रॅक्टिकल असो किंवा मग तुमचं जे काही असणार आहे त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट काय होणार आहे, फ्युचरमध्ये हे जे क्वेश्चन आहे तो यूज होणार आहे. ठीक आहे, तर बघूया आन्सर कसं लिहिणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे काय, तर संविधान तक्ता म्हणजे काय ते आपण लिहून घ्यायचं आहे. तर संविधान तक्त्यास ब्लू प्रिंट असे इंग्लिशमध्ये म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर काय आहे, संविधान तक्ता म्हणजे नेमकं काय, तर शालेय किंवा शैक्षणिक ठिकाणी महत्त्वपूर्ण घटकांचे स्पष्ट व संक्षिप्त स्वरूपात सादरीकरण करणारा तक्ता. जी शाळा किंवा शैक्षणिक आपलं जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा तक्त्याची गरज पडते जिथं काहीतरी महत्त्वपूर्ण घटक असतील, त्यांचं संक्षिप्त आणि छोटं जे काही शॉर्टकट रूप आहे ते सादरीकरण त्या तक्त्यामधून केलं जातं. आता कोणते घटक त्यामध्ये येणार आहे हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. संविधान तक्त्याचा आपला जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे. मग यामध्ये कोणते घटक दिले असणार आहे, तर उद्दिष्टानुसार गुण विभागणी तक्ता हा पहिला घटक असतो. यावर एक संविधान तक्त्याचा जो काय आहे छोटासा कॉलम दिलेला असतो. त्याच्यानंतर आहे प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी तक्ता, हा दुसरा, याच्यावर दुसरा तक्ता दिलेला असतो. आणि उपघटकानुसार गुण विभागणी तक्ता, याच्यावर तिसरा जो काही चार्ट आहे तो दिलेला आहे. आणि या सगळ्यांचा मिळून एक मोठा चार्ट जो आहे तो तयार करतात. त्याच्यामध्ये लघुत्तरी, दीर्घोत्तरी, वलदी आपण त्याला म्हणू शकतो. वलदी म्हणजे काय, तर वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी या प्रश्नांचा एक मोठा जो काही चार्ट दिला आहे त्याला 3D चार्ट किंवा संविधान तक्ता असे म्हणतात. 3D चार्ट का म्हणतात, तर याचे 3 जे आहे 3 प्रकार जे आहे 3 भागात त्याचं वर्णन केलेलं आहे. काय, तर उद्दिष्ट, प्रश्न प्रकार आणि उपघटक, बरोबर. या 3 भागामध्ये त्यांचं जे काही भाग आहे त्याचं विभागणी केलेली आहे, म्हणून त्यास 3D तक्ता किंवा त्रिमिती तक्ता असेही म्हटलं जातं. ही झाली संकल्पना. एकदम शॉर्ट आणि सिंपल कन्सेप्ट आहे. 1 मार्काला दरवेळेला विचारलं जातं. कोणत्याही क्वेश्चन पेपरमध्ये उचकून बघा तुम्ही, हा क्वेश्चन विचारलेला असतो. एक तर प्लॅनिंगवर असतो, संविधान तक्ता असतो, किंवा मग जे काय आपलं अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम आहे त्याच्यावरही विचारलेला असतो. म्हणजे असे काही कॉमन क्वेश्चन आहे जे कुठेही तुम्हाला विचारले जातात. आता बघूया मराठी विषयाचं. मी इथे तुम्हाला नमुना दिलेला आहे मराठी विषयाचा. कोणताही विषय या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर 20 मार्कांची गुणांची जी काही घटक चाचणी नमुना आहे तो या ठिकाणी तुम्हाला मी तयार करून दिलेला आहे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन दिला आहे रिकाम्या जागा भरा. त्यामध्ये प्रत्येकी 1 गुण असणार आहे. किती क्वेश्चन असणार आहे, 4 प्रश्न या ठिकाणी असणार आहे, बरोबर. नमुना आहे त्यामुळे खूप जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही की मॅडमने हे क्वेश्चन कुठून घेतले, काय घेतले, हेच का घेतले, बरोबर. फक्त सांगायचं तात्पर्य एवढं आहे की तुम्हाला समजावा यासाठी फक्त हा नमुना तयार केलेला आहे. तर पहिला प्रश्न दिला आहे की रामायणाचे लेखक कोण. दुसरा आहे सगळ्या म्हणजे इन शॉर्टकट काय, तर ते हे जे काही इथे 4 रिकाम्या जागा आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहे. तिसरा आहे माझे घर सुंदर आहे. या वाक्यात विशेषण ओळखायचं आहे. त्यानंतर मराठीतील पहिले छापील पुस्तक टिंबटिंब या भाषेतून अनुवादित झाले. असे 4 प्रश्न मी रिकाम्या जागेमध्ये लिहिलेले आहे. म्हणजे 4 मार्क्स इथे झाले. म्हणजे उरले किती, 16 मार्क. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे एका वाक्यात उत्तर द्या. प्रत्येकी 1 गुण असणार आहे. 4 प्रश्न दिले आहे. 4 × 1 असे 2 म्हणजे 8 मार्क इथे होणार आहे. उरले किती, 12. तर काय काय क्वेश्चन आहे. 1 मार्क्ससाठी मी दिलेलं आहे की संत तुकाराम यांचं संपूर्ण नाव काय. शब्दांचे प्रकार किती आणि कोणते, दुसरा प्रश्न असणार आहे. तिसरा आहे आकाशातील तारे चमकत होते या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे. आणि चौथा प्रश्न आहे कोणत्याही 2 सजीव नामांचे उदाहरण द्या. असे 4 प्रश्न मी एका वाक्यामध्ये तुम्हाला लिहायला दिलेले आहे. नमुना आहे, मॉडेल जे काही युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर असणार आहे. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन या ठिकाणी मी दिलेला आहे की थोडक्यात उत्तर लिहा. थोडक्यात उत्तर लिहा म्हणजे ॲटलिस्ट 2 ते 3 लाईनमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. प्रत्येकी 2 गुण असणार आहे. 3 × 2 म्हणजे 3
क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 मार्क्सला, 6 मार्काचा हा इथे प्रश्न असणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला दिला आहे की विलोम शब्द म्हणजे काय, 2 उदाहरणं द्या. दुसरा आहे संयुक्त वाक्य म्हणजे काय, उदाहरणासहित स्पष्ट करा किंवा उदाहरणासहित सांगा. ठीक आहे. तिसरा आहे लोकोक्ती म्हणजे काय, कोणत्याही 2 लोकोक्ती व त्यांचे अर्थ लिहा. ठीक आहे. अशा प्रकारे काय आहे, थोडक्यात उत्तर द्या. म्हणजे 2 ते 3 लाईनमध्ये तुम्हाला याचं आन्सर लिहायचं असणार आहे. बरोबर. त्यानंतर क्वेश्चन 4 जो आहे त्यामध्ये मी लघुत्तरी उत्तर द्या, म्हणजे जवळपास 4 ते 5 लाईनमध्ये तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. प्रत्येकी 3 गुण असणार आहे. 6 मार्काला हा काय केलेला आहे, म्हणजे 2 प्रश्न गेलेले आहे 6 मार्कसाठी. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मराठी भाषेच्या विकासात संत साहित्याचा काय महत्त्वाचा वाटा आहे. संत साहित्याचा काय वाटा आहे, काय इम्पॉर्टन्स आहे मराठी भाषेमध्ये, त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये, ते या ठिकाणी लिहायचं आहे. आणि दुसरा प्रश्न असणार आहे पत्रलेखनाचे प्रकार कोणते, त्यांची उदाहरण द्या. ठीक आहे. पत्रलेखनाचे प्रकार काय काय आहे आणि त्याचं उदाहरण द्यायचं आहे. म्हणजे एक पत्रलेखनाचे प्रकार लिहायचे आहे आणि एखादं फॉर्मल इनफॉर्मल जे काही पत्र आहे त्याचं उदाहरण द्यायचं आहे. म्हणजे जसं की एखादा आपल्याला आलं होतं सेकंड इयरला आत्ता की तुमचा जो काही मित्रमैत्रीण असेल त्यांना त्याचा बड्डे आहे तर त्याला पत्र लिहून ते कळवा. ठीक आहे. अशा प्रकारे जवळपास 20 मार्काची घटक चाचणी नमुना या ठिकाणी मी तुम्हाला तयार करून दिला. संविधान तक्ता म्हणजे काय त्याची संकल्पना समजून सांगून तो नमुना या ठिकाणी तयार करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आय होप की तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो समजला असेल. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता, कमेंट करू शकता. आपलं जे काही चॅनल आहे त्यावर सगळं काही अपलोड केलेलं आहे. नोट्स ज्या आहे इंग्लिश मीडियमच्या त्याही प्रिपेअर होत आहे. 1-2 सब्जेक्ट जे आहे ते राहिलेले आहे. ॲटलिस्ट 8 ते 9 तास जे आहे कंटिन्यू एक सब्जेक्ट करण्यासाठी लागतात. म्हणजे जवळपास 1 दिवस पूर्ण त्यामध्ये जातोय. मग थोडाफार मध्ये ब्रेकही घ्यावा लागतो, बरोबर की नाही. त्यामुळे थोडा उशीर होतोय, काही अडचण नाही. आपल्या जे काही नोट्स आहे त्या लवकरच तयार होतील 8 ते 10 दिवसात. अजून काही एक्झामचं टाईम टेबल आलेलं नाही आहे, परंतु जून जुलै जे आहे, जून ते जुलैमध्ये एक्झाम जी आहे ती फिक्स असते. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा. ओके. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.